केडीएमसीच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि मनसेच्या वाढती जवळीक आता चर्चेचा विषय ठरली आहे. आताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या मैत्रीवर केलेल्या सूचक विधानानं राजकीय वातावरण तापलेलं आहे. रवींद्र चव्हाणांनी याला शोलेची दोस्ती असं म्हणत समोरच्यांना म्हणजेच मनसेला अधिक धोका असल्याचं म्हटलंय. त्याला आता मनसेचे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी जोरदार उत्तर दिलंय. 30 वर्षे एकत्र असताना मैत्री आठवली नाही का? काचेचे तुकडे उचलणाऱ्यांनीच डोंबिवलीतील मैदाने चोरली असा हल्लाबोल ही मनसेनं केलेला आहे. ज्यांच्या जोडीला प्रत्येक जण बसलाय प्रत्येकाला कदाचित चांगलं माहित आहे आपली दोस्ती कशी आहे. शोलेची दोस्ती आहे. त्यामुळे त्या शोलेच्या दोस्तीमध्ये कधी काय तुला तर माहित आहे ना. त्यामुळे समोरच्याला जास्त धोका आहे असं मला स्वतःला वाटतं. वर्ष तर ते एकत्रच मैत्रीमध्ये होते ना, तेव्हा मैत्री आठवली नाही. आणि आज जेव्हा आमची नवीन मैत्री झालेली आहे तर ही मैत्री तुम्हाला आठवते आणि धोका देणार म्हणून सांगते. ते तुमच्या आपसमधला जो वाद आहे आधी तो पहिला निस्तरावा आणि नंतर बाकीच्यांना आपण उपदेश द्यावा. आज डोंबिवली शहराची काय परिस्थिती झालेली आहे. आज ईस्ट वेस्टचा ब्रिज 11 वर्ष झाले बंद पडला आहे. डोंबिवली शहराचे रस्ते आज खड्ड्यांनी भरलेले आहेत. रिक्षावाल्यांचा त्रास आहे, फेरीवाल्यांचा त्रास आहे. हे मैत्री आणि दुश्मनांपेक्षा एक समाजाने आपल्याला जे निवडून दिलेलं आहे इथलं लोकप्रतिनिधी म्हणून ते डोंबिवलीसाठी काहीतरी करा. किमान आज 20 वर्ष झाले आहे ती परिस्थिती आहे इथे.